मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता 29 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत। आझाद मैदानावरील आंदोलनासाठी त्यांनी पोलिसांकडे परवानगी मागितली आहे। आझाद मैदान पोलीस स्टेशनकडे परवानगीचा अर्ज त्यांनी दाखल केल्याची माहिती आहे आणि गेल्या वर्षी देखील जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये आंदोलन केलेलं होतं आणि त्यानंतर आता 29 ऑगस्टला मुंबईमध्ये जरांगेंचं पुन्हा एकदा आंदोलन होणार आहे। उतरला होता, कारण त्यावेळी देखील हीच भावना होती की जर अशी जातीपातीवरती जर आरक्षण दिली गेली तर त्याच्यामध्ये 2 समाजांमध्ये 3 समाजांमध्ये वितुष्टता निर्माण होणार, जी झाली। 90च्या दशकामध्ये ज्यावेळी VP सिंग सरकार असताना हे आरक्षण मंडळ आयोग लागू झाला त्यावेळी मराठ्यांना वगळून उर्वरित सर्व समाजांना आरक्षण देण्यात आलं, फक्त मराठा समाजाला वगळण्यात आलं त्याच्यातनं। आणि त्यापासून सुरू असलेली मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जी लढाई आहे ही जवळपास 30-35 वर्ष चालू आहे। परंतु मेन मुद्दा असा होता की जे मंडल आयोग लागू करण्यात आलं ते 1930च्या सेन्ससच्या आधारे घेऊन त्यांचा तो रिपोर्ट 1980 म्हणजे 50 वर्ष जुना डेटावरती बनवलेला, म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा की स्वतंत्राच्या अगोदरच्या डेटावरती म्हणजे ब्रिटिशांनी जो बनवलेला डेटा होता त्याच्यावरती बनवलेला तो अहवाल आणि आज त्या अहवालाच्या सादरीकरणानंतर 50 वर्षानंतरचा असलेला आजची स्थिती, याच्यामध्ये जे मराठा समाज आहे ज्याच्यामधला बहुसंख्य जो मराठवाडा विभागातील जो मराठा समाज आहे यांची कुठेही कागदपत्र मिळताना दिसत नाही। कारण हैदराबाद स्टेटवरनं ते महाराष्ट्रामध्ये भाषिक ज्यावेळी प्रांत झाले तेव्हा ते महाराष्ट्रामध्ये आले आणि मग जर त्यांची दाखले अवेलेबल नाही आहेत, त्यांची आपण महसूल दप्तरी त्यांची नोंद मिळत नाही आहेत, मग अशा वेळी त्या मराठा समाज